तर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच जरांगे आणि भुजबळांमधील सामना हा वाढतच चाललाय। आज पत्रकार परिषद घेत भुजबळांनी जरांगेंना टोलेबाजी केलेली आहे, तर त्याला जरांगेंनीही प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। एका शब्दावर बांधवांनो एक घंटा चर्चा झाली। एका शब्दावर असे 4 शब्द, 4 घंट्यापेक्षाही जास्त ती बैठक चालली। बरं ते काय अज्ञानी नव्हतं कोणी त्याच्यात, की काही कळतच नाही याला। मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे, कारण मी शेतातलाच आहे। पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे आहेत, बनवणारे दोन्ही पण तुम्हीच आहेत। राज्य चालवणारे पण तुम्हीच आहेत आणि कायदा चालवणारे पण तुम्ही। असे 4 प्रकारचे लोक होते। शब्द तुम्ही घेतलाय, मी नाही। माझी काय चूक? पाटील सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात। त्यांनी लिहिलेल्या 4 शब्द। त्यांची व्याख्या काय? काल विचारलं मग सांगा ना, म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय? ते म्हणते त्याचा पुतण्या सोयरा होत असतो का? पागल समजता का तुम्ही आम्हाला? आपण जे आहे की जरांगेंचं ऐकायला पाहिजे आपण, नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील, नाही तर आणखीन काहीतरी करतील। त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्यायी असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। मला तर आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात, फार अडचणीचं होतं ते काम। त्यामुळे 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत। चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा। म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे GR वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते देऊन टाकायचे, ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब। अरे देव काय देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करायचं? देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं। त्याच्यामुळे चूक असं काहीच नाही। म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, तिथे सरकार काय चीज आहे। आम्ही त्याच्यावर बोलत नाही आता, विकासाचं नाव घेत नसतो। माझ्याकडे मंत्रिमंडळात शिष्टमंडळ आलं 5-6 दिवसापूर्वी आणि ते मला म्हणलं बा आम्ही त्याला सांगितलं समजून आता जरांगे पाटलांनी त्यांना बोलणं म्हणलं कॅन्सर। पण देव का आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजलाच मला समजा, त्याला सुट्टीच नाही, केसीला भेट नसतं।